नमस्कार, मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात HD न्यूज चॅनल। तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे। सातपुड्याच्या कुशीत भीषण अग्निकांड। अक्कलकुवा तालुक्यात 4 घरे जळून खाक, 20 लाखांचा संसार राख। निसर्गाच्या सानिध्यात आणि सातपुड्याच्या अतिदुर्गम दऱ्याखोऱ्यात वसलेल्या अक्कलकुवा तालुक्यातील बर्डी गावातील दुधली पादरपाडा येथे रविवारी सायंकाळी भीषण अग्निकांडाची घटना घडली। या आगीत एकाच कुटुंबातील बापलेकांची 4 लाकडी व कौलारू घरे पूर्णतः जळून खाक झाली असून अंदाजे 18 ते 20 लाख रुपयांचे नुकसान झाले। ही घटना रविवारी सायंकाळी सुमारे 5 वाजेच्या सुमारास घडली। समसा मिठ्या पाडवी, गोरा समसा पाडवी आणि अनिल समसा पाडवी व विलास समसा पाडवी यांची घरे एकाच रांगेत होती। सायंकाळच्या वेळी घरातील सदस्य बाहेर असतानाच अचानक एका घराला आग लागली। तेवढी वाऱ्याचा जो वेग प्रचंड असल्याने आगीने काही क्षणातच रौद्र रूप धारण केले आणि शेजारील उर्वरित 3 घरे ही आगीच्या कचाट्यात सापडली। घरालगतच्या शेतात एक महिला आपल्या चिमुकल्या मुलासह बसली होती। घरातून आगीचे लोट बाहेर येताना दिसताच तिने मदतीसाठी जोरदार आरडाओरड केली, मात्र वस्ती अतिदुर्गम भागात असल्याने आणि आग आटोक्याबाहेर गेल्यामुळे ग्रामस्थ हतबल ठरले। या आगीत डोळ्यादेखत आयुष्यभराची कमाई, अन्नधान्याचा साठा, कपडे, दागदागिने तसेच शेतीसाठी लागणारे साहित्य पूर्णतः जळून खाक झाले। सुदैवाने घटनेच्या वेळी घरात कोणीही नसल्याने मोठी जीवितहानी टळली, मात्र ऐन थंडीच्या दिवसात या आदिवासी पाडवी कुटुंबाचा संसार अक्षरशः उघड्यावर आलाय। घटनेची माहिती मिळताच पिंपळखुटा सज्जाचे ग्राम महसूल अधिकारी राहुल धनसिंग पावरा यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन नुकसानीचा पंचनामा केला। प्राथमिक अंदाजानुसार या आगीत 18 ते 20 लाख रुपयाचे नुकसान झाले। आमचं सगळं संपलं, आता राहायचं कुठं आणि खायचं काय असा हतबल प्रश्न पाडवी कुटुंबासमोर उभा आहे। सातपुड्याच्या या अतिदुर्गम भागातील बाधित कुटुंबांना जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधींनी विशेष बाब म्हणून तातडीची आर्थिक मदत जाहीर करावी अशी जोरदार मागणी परिसरातून होत आहे। पंचनामा न्यूज नेटवर्क, मुलगी।